PA गजानन पाटील यांच्या कथित लाच प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माजी मंत्री एकनाथ खडसेंना क्लीन चिट दिली आहे. ACBने मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ACB न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं असून आरोपपत्रात एकनाथ खडसेंच्या नावाचा उल्लेखही नाही. त्यामुळे या प्रकरणातून निर्दोष सुटण्याचा एकनाथ खडसेंचा मार्ग मोकळा झाला आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून पुण्यातील कोंढवा परिसरातून 5 तरुणांना दहशतवादी विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. शनिवारी सकाळी 7च्या सुमारास ATSच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. पुण्यातल्या कोंढवा परिसरातल्या कैसूरबैत येथील अमीन व्हिला येथून अधिकाऱ्यांनी या 5 तरुणांना ताब्यात घेतलं आहे. तुर्कस्तान किंवा टर्की या देशाच्या लष्करातील सरकारविरोधी गटाने उठाव केला आहे. सरकारशी इमानी असलेल्या गटाने या गटाला विरोध केला आणि झालेल्या धुमश्चक्रीत आत्तापर्यंत 200 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रपती तय्यिप अर्दोगन यांनी परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणास असल्याचे सांगताना टर्कीमध्ये लष्कराच्या हातात कधीही सत्ता जाणार नाही आणि लोकशाही मार्गाने आलेले सरकारच सत्तेवर राहील याची ग्वाही दिली आहे. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी टर्कीमधल्या सगळ्या राजकीय पक्षांनी अर्दोगन यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन केले आहे. फ्रान्सच्या नीस या शहरात शुक्रवारी राष्ट्रीय दिनाचा जल्लोष सुरू होता. नागरिकांच्या प्रचंड गर्दीने परिसर फुलला होता. याचवेळी अतिरेक्याने भरधाव ट्रक या गर्दीत घुसवला आणि 2 किलोमीटरपर्यंत नागरिकांना चिरडत नेले. लोक जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत होते, जवळच असलेल्या समुद्रात उड्या मारत होते, तर काही वेळा आसपासच्या गल्लीबोळांचा आसरा घेत होते. अंगावर शहारे आणणाऱ्या या दुर्घटनेत 84 जणांचा बळी गेला आणि 100हून अधिक लोक जखमी झाले. कलकत्त्यातील इडन गार्डनवरील भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्तान विजयी झाल्यास स्ट्रीप डान्सची घोषणा करणारी पाकिस्तानची प्रसिद्ध अभिनेत्री व मॉडेल कंदील बलोच हिची मुलतान येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. कंदील हिच्या भावानेच तिची हत्या केल्याचे वृत्त आहे. हत्या केल्यानंतर तिचा भाऊ फरार झाला आहे. कंदील बलोचने विराट कोहलीबद्दल जाहीर प्रेमाची कबुली दिली होती, तर त्याआधी पाकिस्ताननं वर्ल्ड कप जिंकला तर स्ट्रीप डान्स करण्याचीही खळबळजनक घोषणा केली होती.